नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयावरील स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। हा प्रश्न संच क्रमांक 6 आहे। आपण टोटल 30 प्रश्न उत्तरे सोडवणार आहोत। 15 मिनिटाचा वेळ लावा आणि कोणाकोणाला किती किती मार्क्स मिळतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 30 प्रश्न उत्तरे सोडवायची आहेत, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण इंग्रजी या विषयाची रिव्हिजन सुद्धा करणार आहोत। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ती रिव्हिजन पाहायला मिळणारच आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या सेशनला। प्रश्न क्रमांक 1, 1935 च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? 4 विधाने दिलेली आहेत। 1935 चा कायदा आहे, आठवा, डोळ्यापुढे आठवा। तुम्ही अभ्यास केला असेल तर 1935 चा कायदा आणि कोणतं विधान बरोबर आहे ते तुम्ही मला सांगा, ठीक आहे। आता मी तुम्हाला सांगते कोणतं विधान बरोबर आहे ते। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ए, बी आणि डी विधाने बरोबर आहेत, ठीक आहे। म्हणजेच विधान जे सी आहे ते चुकीचं आहे। भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती, तर ते कोणत्या कायद्याने झाली होती हे आपण पाहूयात। भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती झाली होती 1919 च्या कायद्याने, ठीक आहे। आता प्रश्न क्रमांक 2 आपण पाहूयात। 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढील पैकी कोणी मदत केली? मगाशी 1935 च्या कायद्याविषयी प्रश्न विचारला होता, आता 1919 चा कायदा आहे, ठीक आहे। पटापट ऑप्शन्स बघा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, भूपेंद्रनाथ बसू। 1919 चा जो भारतीय प्रशासकीय कायदा आहे त्याच्याबद्दल मी महत्त्वाचे पॉइंट्स इथे लिहून दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नजरेखालून काढून घ्या, कारण त्याच्याबद्दल सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत। म्हणजेच त्यालाच भारत सरकारचा कायदा असंही म्हटलं जाते। 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असंही म्हटले जाते। लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरी या वृत्तपत्रामध्ये या कायद्याबद्दल असं लिहिलं होतं की जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे। तर परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर या प्रश्न उत्तराबरोबर ही माहिती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे। आता प्रश्न क्रमांक 3 आपण सोडवूयात। खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती? वर्ष दिलेली आहेत, नीट बघा, कन्फ्युज होऊ नका आणि पटापट प्रश्नांची उत्तरे द्या। आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत, म्हणजे प्रश्न समोर आल्यावरती पटकन उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे। कोणी कोणी कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर दिलं आहे मला सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1937 ते 1939। आणि प्रांतिक स्वायत्तता बद्दल मी एक महत्त्वाचा पॉइंट इथे दिलेला आहे, तो म्हणजे प्रांतिक स्तरावरती प्रांतिक स्वायत्तता लागू झाली होती ती 1 एप्रिल 1937 या दिवशी, ठीक आहे। आता प्रश्न क्रमांक 4 आपण सोडवूयात। वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजेच चांदोबाची मागणी असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे। कोणी म्हटले आहे सांगा पटकन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लॉर्ड मोरले। म्हणजे वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असं विचारलं तर उत्तर येणार लॉर्ड मोरले। हा प्रश्न परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे, नीट लक्षात ठेवायचा आहे। आता प्रश्न क्रमांक 5 आपण सोडवूयात। लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन टिंबटिंब ते टिंबटिंब पर्यंत टाकली गेली। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कोलकाता ते आग्रा। आणि 2 महत्त्वाचे पॉइंट्स मी इथे लिहून दिलेले आहेत, ते पण पाहूयात। 1852 मध्ये तार विभागाची स्थापना झाली होती लॉर्ड डलहौसी यांच्याच काळामध्ये। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1853 मध्ये त्यांनी पहिली टेलिग्राफ लाईन टाकली होती। जो प्रश्न आपण आता इथे बघितला आहे कोलकाता ते आग्रा। आता प्रश्न क्रमांक 6 आपण सोडवूयात। कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमले? इनाम कमिशन 1828 ला नेमले होते, इथे एक प्रश्न तयार झालेला आहे। आता ते कोणत्या गव्हर्नर जनरलने नेमले होते तो दुसरा प्रश्न एक तयार होते। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लॉर्ड विल्यम बेंटिक। आणि लॉर्ड विल्यम बेंटिक बद्दल मी अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे लिहून दिलेला आहे, परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे, तो म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये शांतता व सुधारणेसाठी लॉर्ड विल्यम बेंटिक प्रसिद्ध आहे। तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे।
मुलांनो, मी पटापट प्रश्न उत्तर वाचत आहे कारण मला अशी अपेक्षा आहे की मी प्रश्न वाचायच्या अगोदरच तुम्ही प्रश्न वाचायचा आणि उत्तर द्यायचं. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये टाइम मॅनेजमेंट खूप जरुरी आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये 25 ते 30 प्रश्न 10 ते 15 मिनिटात सोडवायचे असतात आणि आपल्याकडे वेळ नसतो. तसेच आपल्याला 3 ते 4 विषयांवरती प्रश्न विचारलेले असतात, 100-200 प्रश्न उत्तरे आणि 1-2 तासच असतात. म्हणून मी इथे पटापट प्रश्न आणि उत्तरे सांगत आहे कारण आपण एक टाइम मॅनेजमेंटची इथे प्रॅक्टिस करूया की मला 30 प्रश्न सोडवण्यात, 10 प्रश्न सोडवण्यात किंवा 20 प्रश्न सोडवण्यात किती वेळ लागतो आणि मी केलेला अभ्यास मला लक्षात आहे की नाही, की प्रश्न समोर आल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर देता येते की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणून इथे मी पटापट प्रश्न आणि उत्तरे वाचत आहे. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 7 आपण सोडवूयात. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? पुस्तकांचे लेखक दिलेले आहेत इथे, म्हणजे जे क्रांतिकारक होते त्यांनी काही पुस्तकं सुद्धा लिहिली होती, तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला गेलेला आहे. पुस्तकं आणि लेखक नीट बघून घ्या तुम्ही आणि कोणती जोडी बरोबर आहे ते मला सांगा. ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बागची यांनी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया हे पुस्तक लिहिलं होतं. ही जोडी बरोबर आहे. तर बाकीच्या 3 जोड्या ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत. ते सुद्धा आपण पाहूयात की कोणी कोणी कोणतं पुस्तक लिहिलं होतं. ठीक आहे, आता एस गोपाल यांनी ब्रिटिश पॉलिसी इंडिया हे पुस्तक लिहिलं होतं. अनिल सील यांनी इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम हे पुस्तक लिहिलं होतं आणि हिरालाल सिन्हा यांनी प्रॉब्लेम्स अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 ते 89 हे पुस्तक लिहिलं होतं. तर बाकीच्यांनी जी बरोबर पुस्तकं लिहिली आहेत ते सुद्धा तुम्ही इथे लगेचच्या लगेच पाठांतर करून घ्या. आता प्रश्न क्रमांक 8 आपण सोडवूयात. खालील जोड्या जोडवा. जोड्या विचारलेल्या आहेत आपल्याला इथे. 1857च्या उठावाचे केंद्र दिलेले आहेत आणि नेते दिलेले आहेत. 1857चा उठाव हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. परीक्षेला त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. हा विषय तुम्ही नीट पक्का करायचा आहे. याच्याबद्दल कोणताही प्रश्न तुम्ही सोडायचा नाही आहे. ठीक आहे, आता सध्या या प्रश्नाचं उत्तर आपण देऊयात. याचं उत्तर आहे ऑप्शन ए 4-3-2-1. म्हणजेच पेठ या उठावाचे नेतृत्व केले होते भगवंतराव कोळी यांनी. नरगुंद या उठावाचं नेतृत्व केले होते बाबासाहेब भावे यांनी. जामखिंड या येथील उठावाचे नेतृत्व केले होते रामचंद्र पटवर्धन यांनी आणि सोलापूर येथील उठावाचे नेतृत्व केले होते वैकप्पा नाईक बळवंत बेहेरी यांनी. तर उठावाचे केंद्र आणि नेते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 9 आपण सोडवूयात. 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कोलकाता येथे सुरू केली? 1820 साल पण दिलेलं आहे. बंगाली मुलींची शाळा कोलकाता येथे सुरू केली होती. 3 प्रश्नांची उत्तर आपली इथे झाली आहेत. आता कोणती संस्था ते आपण पाहूयात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोलकाता फिमेल ज्युव्हेनाईल सोसायटी. म्हणजे कोलकाता फिमेल ज्युव्हेनाईल सोसायटी 1820 बंगाली मुलींची शाळा कोलकाता. ठीक आहे, आता 4 प्रश्नांची उत्तर आपण इथे पाहिली आहेत. आता प्रश्न क्रमांक 10 आपण सोडवूयात. आपला प्रश्न क्रमांक 10 सुद्धा जोड्या जोडवा आहेत. इथे विचारसरणी दिलेल्या आहेत आणि व्यक्तींची नावं दिलेली आहेत. कोणाकोणाची कोणती कोणती विचारसरणी होती हे आपल्याला आता पाहायचं आहे. तुम्ही बघितलंच असेल, कमेंटमध्ये उत्तर आलंच असेल कोणाचं ना कोणाचं तरी. पटकन उत्तर द्या मुलांना, वही पेन घेऊन बसा आणि प्रश्न उत्तरे सोडवा पटापट. ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजेच साम्राज्यवादी विचारसरणी होती व्हॅलेंटाईन चिरोल यांची. केम्ब्रिज विचारसरणी होती अनिल सेजल यांची. राष्ट्रवादी विचारसरणी होती आर.सी. मुजुमदार यांची आणि साम्यवादी विचारसरणी होती आर.पी. दत्त यांची. ज्यांना ज्यांना माहित नसतील या प्रश्नाची उत्तर त्यांनी लगेचच्या लगेच इथे पाठांतर करून घ्या. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 11 आपण सोडवूयात. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? साल बघा 1949 आहे आणि आठवा प्रादेशिक विद्यापीठ कोणतं स्थापन झालं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे. आता मी विद्यापीठांबद्दल महत्वाची माहिती दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ती म्हणजे 1854च्या वुड्सच्या खलित्यानुसार 1857 मध्ये 3 विद्यापीठ म्हणजे भारतातील पहिले 3 विद्यापीठ स्थापन झाले होते. पहिलं म्हणजे मुंबई विद्यापीठ, स्थापना झाली 18 जुलै 1857. दुसरं कोलकाता विद्यापीठ 24 जानेवारी 1857 आणि चेन्नई विद्यापीठ 5 सप्टेंबर 1857. तीनही विद्यापीठांची स्थापना कधी झाली, कोणत्या साली झाली हे परीक्षेला वारंवार विचारलं गेलेलं आहे, तर ते तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 12 आपण सोडवूयात. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली?
आठवा पटकन सांगा मला लवकर. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली ते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ॲनी बेझंट. आता सेंट्रल हिंदू कॉलेज बद्दल महत्वाची माहिती आपण पाहूया की ते 1898 मध्ये वाराणसी या ठिकाणी स्थापन केले गेले. त्याचंच रूपांतर 1916 मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये झाले आणि त्याचे संस्थापक होते पंडित मदन मोहन मालवीय. आपण फक्त प्रश्न उत्तर नाही पाहत आहोत, त्याच्याशी रिलेटेड महत्वाची माहिती सुद्धा आपण इकडे पाहत आहोत आणि ती माहिती परीक्षेला वारंवार विचारली गेलेली आहे. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 13 आपण सोडवूयात. खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा. पटापट वाक्य वाचून घ्या. आता याच्यामध्ये काय दिलेले आहे की पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती त्याच्याबद्दल दिलेले आहे. व्यक्तींची नावं दिलेली आहेत. तर आठवा पटकन, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुण्यामध्ये कोणी केली होती, कोणत्या साली केली होती? आणि योग्य उत्तर मला सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बरोबर आहे, परंतु ऑप्शन बी चुकीचं आहे. म्हणजेच ऑप्शन ए काय आहे की व्ही चिपळूणकर, बीजी टिळक, गो ग आगरकर या तिघांनी 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. म्हणजेच लोकमान्य टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर, नामदास जोशी आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 14 आपण सोडवूयात. सन 1925 मध्ये खाडीलकरांनी नवाकाळ हे वृत्तपत्र सुरू केले. त्यामध्ये राजकारणा व्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते? 4 विषय दिलेले आहेत. व्यापार, शिक्षण, बाजारभाव आणि चित्रपट. कोणते विषय होते त्यांच्या वृत्तपत्रामध्ये? ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ए आणि सी, म्हणजे व्यापार आणि बाजारभाव हे विषय होते. आणि नवाकाळ जे वृत्तपत्र दिलेलं आहे त्याच्याबद्दल महत्वाची माहिती अशी आहे की महाराष्ट्रातील मुंबई शहरातून ते प्रसिद्ध झालं होतं. त्याचे संस्थापक आणि संपादक दोन्ही सुद्धा कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर होते. आणि राजकारण, व्यापार आणि बाजारभाव असे 3 विषय त्यांच्या वृत्तपत्रामध्ये होते. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 15 आपण सोडवूयात. खालील पैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते? ऑप्शन्स नीट वाचले का? मला पटकन उत्तर द्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बी, सी आणि डी, म्हणजे वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोविंद विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मंडलिक यांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते. आता तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, मी नाही सांगणार, की प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आणि ती कोणत्या वर्षी झाली होती. ठीक आहे, ज्यांना कोणाला या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल त्यांनी पटकन पुस्तक उघडायचं आहे आणि पुस्तकामध्ये बघायचं आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 16 आपण सोडवूयात. राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर टिंब हे ब्राह्मण समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत. नाव वाचा पटापट आणि पटकन उत्तर द्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रामचंद्र विद्या बागेश, म्हणजे राजाराम मोहन राय यांचा मृत्यू झाल्यानंतर ते आठवड्याची प्रार्थना घेत होते. आणि ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी 1858 या साली केली होती. हे सुद्धा मी इकडे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 17 आपण सोडवूयात. हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे म्हणजे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? कोणी दिली उपमा? जवाहरलाल नेहरू, मोहम्मद इक्बाल, सर सय्यद अहमद खान, महात्मा गांधी. कोणी दिली उपमा? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सर सय्यद अहमद खान यांनी. आता सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल मी महत्वाचे 3 पॉइंट इथे लिहून दिलेले आहेत, ते पण तुम्ही डोळ्याकडून काढून घ्या. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे 1875 साली त्यांनी अलीगड येथे मोहम्मद अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. 1877 ला त्याला कॉलेजचा दर्जा प्राप्त झाला आणि 1920 साली त्याला विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आणि त्याचे अलीगड मुस्लिम विद्यापीठ बनले. आणि 1888 साली सर सय्यद अहमद खान यांना ब्रिटिशांनी सर ही उपाधी बहाल केली. हे सुद्धा महत्वाचे पॉइंट्स आहेत मुलांनो, याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. हे सुद्धा लगेचच्या लगेच रिव्हिजन तुम्ही करून घ्या. आता प्रश्न क्रमांक 18 आपण सोडवूयात. सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने एक अर्ज केला होता. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजाराम मोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही आहे?
सती प्रथा बंद झाली होती हे तुम्हाला माहित पाहिजे मुलांना की कोणत्या साली ती बंद झाली होती. ठीक आहे. आता इथे व्यक्तीच्या सही बद्दल विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त बी. म्हणजे राजाराम मोहन राय यांच्या बरोबरच जगन्नाथ शंकर शेठ यांनी सुद्धा त्याच्यावरती सही केली होती. आता सती प्रथेबद्दल मी महत्वाचा पॉइंट इथे लिहून दिलेला आहे. तो म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1829 मध्ये नियामक क्रमांक 17 संमत केला होता आणि सती प्रथा बंद केली त्या कायद्याने. आणि दुसरं म्हणजे 1829 मध्ये प्रथम ती बंगालमध्ये बंद झाली म्हणजे तो कायदा लागू झाला आणि 1830 मध्ये मद्रास आणि बॉम्बे या दोन्ही ठिकाणी तो कायदा लागू झाला. आता प्रश्न क्रमांक 19 आपण सोडवूयात. आर्थिक व कृषी विषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, इंडियन असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा की मद्रास नेटिव्ह असोसिएशन? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुणे सार्वजनिक सभा. परीक्षेला पुणे सार्वजनिक सभेबद्दल खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तिची स्थापना कधी झाली होती आणि संस्थापक कोण होते? तर मी इथे लिहून दिलेले आहे ते सुद्धा आपण पाहूयात. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती 2 एप्रिल 1870 पुणेमध्ये आणि संस्थापक होते गणेश वासुदेव जोशी आणि त्यांच्याबरोबरच शिवराम साठे, सीताराम चिपळूणकर आणि सदाशिवराव गोवंडे यांनी त्यांना मदत केली होती. आता प्रश्न क्रमांक 20 आपण सोडवूयात. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन चे संस्थापक सदस्य कोण? केटी टेलंग, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, महादेव गोविंद रानडे कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ए, बी आणि सी. म्हणजे केटी टेलंग, फिरोजशाह मेहता आणि बद्रुद्दीन तय्यबजी. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना झाली होती 1885 ला बॉम्बेमध्ये. तिलाच बॉम्बे असोसिएशन म्हणूनच ही संस्था स्थापन झाली आणि उपाध्यक्ष होते दादाबाई नवरोजी. हे तुम्ही तिन्ही महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 21 आपण पाहूयात. कठीण प्रश्न आहे की सोपा प्रश्न आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4थे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? मुंबई, अलाहाबाद, अहमदाबाद की मद्रास? तर 4थे अधिवेशन झालं होतं ऑप्शन बी अलाहाबाद येथे. आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असाही परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर त्याचं उत्तर आहे जॉर्ज यूल. आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी जे झालं होतं 1885 ला. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 22 आपण सोडवूयात. पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? 2 विधानं दिलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बद्दल विचारले गेलेले आहेत प्रश्न आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बद्दल परीक्षेला खूप सारे प्रश्न विचारले जातात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नीट बायहार्ट करायची आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त बी योग्य. म्हणजे सर ॲलन ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी वॉल्व म्हणून कार्य करायला सांगितले होते. आणि ऑप्शन ए चुकीचं आहे कारण 73 प्रतिनिधी नाही तर 72 प्रतिनिधी उपस्थित होते पहिल्या अधिवेशनामध्ये. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 23 आपण सोडवूयात. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा समावेश होता? गोपाळकृष्ण गोखले, गंगाराम भाऊ म्हस्के, गोपाळ गणेश आगरकर, फिरोजशाह मेहता कोणाचा समावेश होता? काय उत्तर आहे या प्रश्नाचं? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ए, बी, सी, डी. म्हणजे मी नावं जी तुम्हाला आता वाचून दाखवली त्या 4ही नावांचा समावेश होता. म्हणजे ते 4ही व्यक्ती यांचा समावेश होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885 मुंबई येथे आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. महत्वाचे 2 मुद्दे आहेत तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना माहित नाही त्याने लगेच इथला इथे पाठ करून घ्या. आता प्रश्न क्रमांक 24 आपण सोडवूयात. स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असे लोकमान्य टिळकांना वाटत होते तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता असे कोणाला वाटत होते? म्हणजे इथे स्वराज्याची व्याख्या दिलेली आहे की कोणाला काय वाटत होतं स्वराज्य म्हणजे काय. ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त डी म्हणजेच अरविंद घोष. ठीक आहे. आता इथे स्वराज्याबद्दल मी 2 महत्वाचे पॉइंट्स लिहिलेले आहेत ते पण आपण बघूया. पहिला म्हणजे स्वराज्य शब्दाचा पहिला उच्चार 1906 कलकत्ता अधिवेशनामध्ये दादाबाई नौरोजी यांनी केला. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि दुसरा एक महत्वाचा पॉइंट दिलेला आहे की अरविंद घोष जे उत्तर आहे त्यांची 2 वृत्तपत्रे याच्याबद्दलही परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यांची नावं आहेत युगांतर आणि वंदे मातरम. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 25 आपण सोडवूयात.
इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा टिंबटिंब यांनी केली. बंगालची फाळणीची घोषणा कधी झाली होती हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आपल्याला प्रश्नात विचारला आहे की रद्द झाल्याची घोषणा. ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंचम जॉर्ज. आता मी 3 महत्वाचे पॉइंट इथे लिहून दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबार भरवण्यात आला होता, कारण पंचम जॉर्ज हे येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी आपण दिल्ली दरबार भरवला होता. गेटवे ऑफ इंडियाचं पण तेव्हाच बनवलं होतं, हे सुद्धा तुम्ही नीट लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्यात आली, त्याचा निर्णय सुद्धा याच दरबारात घेण्यात आला होता. आणि जेव्हा हा दरबार भरवला होता त्यावेळी लॉर्ड हार्डिंग्स हे गव्हर्नर जनरल होते. हे तिन्ही महत्वाचे मुद्दे आहेत, तुम्ही पटापट वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. आता प्रश्न क्रमांक 26 आपण सोडूयात. पुढील लेखक व त्यांनी लिहिलेल्या नाटकांच्या जोड्या जुळवा. नाटकांची नावं आहेत, लेखक आहेत, पटापट बघून घ्या आणि योग्य उत्तराला टिक करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1432. म्हणजे वासुदेव पुरुषोत्तम साठे यांनी वंगभंग हे नाटक लिहिले होते. अनंत वामन बर्वे यांनी महाराणा प्रताप सिंह लिहिले होते. लक्ष्मण नारायण जोशी यांनी भीमराव हे नाटक लिहिले होते. आणि इस्माईल युसुफ यांनी स्वदेशीची चळवळ हे नाटक लिहिले होते. आता प्रश्न क्रमांक 27 आपण पाहूयात. मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले. इथे खाली दिलेली आहे, तर त्यांच्याबद्दल विचारलेलं आहे की कोणी कोणी कोठे कोठे त्याची शाखा उघडली होती, म्हणजे स्थापन केली होती. ठीक आहे, तर तिन्ही ऑप्शन पटकन वाचून घ्या आणि मला सांगा की खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सी, म्हणजेच मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली होती, हे योग्य विधान आहे. तर ए आणि बी हे चुकीचं आहे, तर त्याचं योग्य उत्तर पाहूयात आपण. अने यांनी यवतमाळ जवळ शाखा उघडली होती आणि खापर्डे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली होती. तर जे बरोबर आहे ते सुद्धा आपण उत्तर इथे बघितलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 28 आपण सोडूयात. मुलांनो, आता शेवटचे 3 प्रश्न उरलेले आहेत, 28, 29 आणि 30. आणि 30 प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला इंग्रजी या विषयाची रिव्हिजन सुद्धा करायची आहे. इंग्रजी विषयाची रिव्हिजनचा तुम्हाला 3 प्रकारे फायदा होणार आहे. एक म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. तर या 30 प्रश्नांमधले काही शब्द मी घेतलेले आहेत, त्यांना मराठीतून आणि इंग्रजीमधून काय बोलतात ते मी तुम्हाला लिहून दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला शब्दांचा अर्थ माहीत पडला तर तुम्ही इंग्रजी या विषयामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द सोडवू शकतात. दुसरं म्हणजे उद्या तुम्ही एखाद्या कोणत्या मोठ्या पोस्टवरती कामाला गेलात तर तुम्हाला त्या शब्दांचा फायदा होणार आहे. एखादं तुम्हाला लेटर आलं तर तुम्हाला ते मराठी ट्रान्सलेट करायचे किंवा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचंय, तर त्याचाही तुम्हाला फायदा होणार आहे. तिसरं म्हणजे अशी खूप सारे मुलं असतील ज्यांची लग्न झालेले आहेत, ज्यांना मुलं बाळ आहेत, तरी सुद्धा ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत राहतात. तर त्यांची मुलं जर शाळेत जात असेल तर तुम्ही मुलांना सांगू शकतात की अशा शब्दाला मराठीतून असं बोलतात, या शब्दाला इंग्रजीमधून असं बोलतात. म्हणजे तुमच्यामध्ये तुमच्या मुलांच्या ज्ञानामध्ये अजून एका विषयाची भर पडणार आहे. ठीक आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 30 प्रश्न सोडवल्यानंतर इंग्रजी रिव्हिजन तुम्ही नक्की पहा, त्याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या भविष्यामध्ये फायदा होणार आहे. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 28 आपण पाहूयात. अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? पटकन सांगा कोणती संघटना स्थापन केली ते. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गदर संघटना. आता मी 2 महत्वाचे पॉइंट इथे लिहून दिलेले आहेत. गदर पक्षाची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1913 कारण स्थापनेचं साल विचारलं जातं परीक्षेला, ठिकाण सुद्धा विचारलं जातं, तर ते सुद्धा मी इथे लिहून दिलेलं आहे. सॅन फ्रान्सिस्को अमेरिकामध्ये तिची स्थापना झाली होती. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 29 आपण पाहूयात. निळीच्या उठावाची सुरुवात गोविंदपूरच्या रयतेने टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली केली. निळीचा उठाव सर्वांनी वाचलेलाच आहे, महत्वाचा पॉइंट आहे हा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ए आणि बी फक्त, म्हणजे दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास. ठीक आहे, आता निळीचा उठाव कधी सुरू झाला होता तर इथे मी लिहून दिलेलं आहे 1859 ला त्याची सुरुवात झाली होती. दुसरा म्हणजे बंगालमध्ये झाली होती.
तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे 1860 ला नीळ आयोग स्थापन झाला होता आणि निळीची शेती बंद करण्यात आली होती. म्हणजे इंग्रज जबरदस्तीने शेतकऱ्यांना निळीची शेती करायला लावत होते. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 30 आपण सोडूयात. आजच्या प्रश्न संचामधला शेवटचा प्रश्न आहे तो आपला. 1920च्या असहकार चळवळीला काय प्रेरक होते? चारी पॉइंट नीट वाचा. पॉइंट वाचताना घाई नका करू. कधी कधी काय होते स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला उत्तर माहित असते पण वेळेचं बंधन असल्यामुळे आपण काय करतो, घाईघाईने वाचतो आणि बरोबर उत्तर येत असून सुद्धा चुकीच्या उत्तराला टिक करतो आणि हातचा 1 मार्क्स आपण घालवतो. तर प्लीज तुम्ही असं करू नका. यासाठी तुम्ही प्रश्नसंच सोडवत जा, अभ्यास करत राहा पण प्रश्नसंच सुद्धा सोडवत जा. तुमची प्रॅक्टिस होईल त्याने. वेळेचं सुद्धा तुमचं जे बंधन आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुमची प्रॅक्टिस इथे होऊन जाणार आहे. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ABCD. पहिल्या महायुद्धाने वाढलेली महागाई, सरकारच्या कायद्याने व्यक्ती व व्यक्ती स्वातंत्र्यावरती घातलेल्या मर्यादा, ब्रिटिशांच्या विरोधातील असंतोष आणि खिलाफत प्रश्नामुळे ब्रिटिश विरोधी मुस्लिम समाज. ठीक आहे, तर चारही ऑप्शन जे आहेत ते प्रेरक होते 1920च्या असहकार चळवळीसाठी. आता 30 प्रश्न सोडून झालेले आहेत. कोणाकोणाला 30 पैकी किती किती मार्क्स मिळाले हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आता आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या इंग्रजीच्या रिव्हिजनला. आपला पहिला शब्द आहे गुंतवणूक. गुंतवणूकला इंग्रजीमधून इन्व्हेस्टमेंट बोलतात. उच्च आयुक्त म्हणजे हाय कमिशनर, संघ न्यायालय म्हणजे फेडरल कोर्ट, मतदारसंघ म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सी, व्यापार म्हणजे ट्रेड, बाजारभाव म्हणजे मार्केट प्राइस, प्रादेशिक म्हणजे रिजनल, विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी, विचारसरणी म्हणजे आयडियोलॉजी, साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट, राष्ट्रवादी म्हणजे नॅशनलिस्ट, साम्राज्यवादी म्हणजे इम्पेरियलिस्ट. यामध्ये तुम्हाला काही स्पेलिंग सुद्धा नीट लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे कमिशनरची स्पेलिंग एरर मध्ये इंग्रजी या विषयामध्ये विचारली जाते, कॉन्स्टिट्युएन्सीची स्पेलिंग विचारली जाते, त्याच्यानंतर कम्युनिस्टची स्पेलिंग विचारली जाते, इम्पेरियलिस्टची स्पेलिंग विचारली जाते. तर या सगळ्या स्पेलिंग सुद्धा तुम्हाला बायहार्ट करायच्या आहेत म्हणजेच तुमचे 2 मार्क्स हातचे जाणार नाहीत. ठीक आहे, आता पुढचा शब्द पाहूयात. शाळाला इंग्रजीमधून स्कूल बोलतात हे सर्वांना माहितच आहे. अधिवेशन म्हणजे सेशन, सेशनची स्पेलिंग सुद्धा स्पेलिंग एरर मध्ये इंग्रजीमध्ये विचारली जाते. संस्थापकला फाउंडर बोलतात. आर्थिक म्हणजे इकॉनॉमिकल किंवा फायनान्शियल आपण बोलतो. अर्ज म्हणजे ऍप्लिकेशन, सही म्हणजे साइन बोलतो किंवा सिग्नेचर असं आपण बोलतो. वधू म्हणजे नवरी, त्याला इंग्रजीमधून ब्राईड बोलतात. प्रार्थना म्हणजे प्रेयर, धार्मिक म्हणजे रिलिजियस, सामाजिक म्हणजे सोशल, सुधारणा म्हणजे रिफॉर्म्स, राजकारण म्हणजे पॉलिटिक्स. आता हे सर्व शब्द जे आहेत त्या सर्व शब्दांचे स्पेलिंग नीट बायहार्ट करायचे आहेत, त्यांचे अर्थ नीट समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुमचे इंग्रजी या विषयामधले स्पर्धा परीक्षांमध्ये हातचे 2 मार्क्स जाणार नाहीत. ठीक आहे, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका. ठीक आहे, आता भेटूयात आपण पुढच्या सेशन मध्ये. धन्यवाद.